रामभाऊ पुजारी नावाचा एक गृहस्थ कोल्हापुरात राहत असे. तिन्ही त्रिकाळ तो स्वामींच्या दर्शनाला येत असे. स्वामींवर त्याची नितांत श्रद्धा होती, दृढ भक्ती होती. घरामध्ये त्यांची वृद्ध आई होती, मात्र तिची स्वामींवर श्रद्धा नव्हती. ती रामभाऊला म्हणे, स्वामींवर विश्वास ठेवू नकोस, त्यांची संगत करू नकोस. स्वामी देव नसून एक सर्वसाधारण मनुष्य आहे. त्यांच्या सेवेनं ना तुला मोक्ष मिळणार ना जीवनाचे सार्थक होणार. मातेच्या या विचाराने रामभाऊला फार वाईट वाटले. आपल्या या वृद्ध मातेनं स्वामींना गुरु करावे असे त्याला वाटे. एकदा रामभाऊ मठीमध्ये दर्शनाला आला असता स्वामी त्याला म्हणाले, मी सर्वत्र व्यापून आहे. तुझी आई मला मानत नाही, तिचा माझ्यावर विश्वास नाही, या विचाराने तू मनात व्यग्र होऊ नकोस. अश्रद्ध विचाराने तुझ्या आईचे मन भरकटले आहे, परंतु ते अश्रद्ध विचार दूर होऊन ती पुन्हा माझ्याकडे येईल. तिच्या मनातील गोंधळ दूर होईल. मी स्वतः हा खेळ करणार आहे, तू फक्त गंमत बघत बस. स्वामींचे हे गूढ बोलणे ऐकून रामभाऊ स्वस्थ बसला. पुढे काही दिवसांनी रामभाऊची आई त्याला म्हणाली, रामभाऊ, माझा आयुष्यकाळ संपत चालला आहे. पंढरीला जाऊन त्या दीनांच्या सोयऱ्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा झाली आहे. तेव्हा पंढरपूरला नेऊन श्री विठ्ठल दर्शन घेण्याची एवढी माझी इच्छा तू पूर्ण कर. मला पंढरपूरला घेऊन चल. मातेचे बोल ऐकून तो स्वामींच्या दर्शनाला आला. श्री क्षेत्र पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल दर्शन घेण्याची आईची इच्छा त्यानं स्वामींच्या कानावर घातली. स्वामींनी त्याला माघ महिन्यातील पंढरपूर वारीला आईला घेऊन जाण्यास सांगितले. दशमी दिवशी रेल्वेने रामभाऊ आईला घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनाला पोहोचला. पांडुरंगाच्या दर्शनाला चोहो बाजूने अनेक भक्त माघ महिन्यातील वारीला श्री क्षेत्र पंढरपुरात जमा झाले होते. चंद्रभागेच्या वाळवंटात काही वारकरी श्रीराम श्री विठ्ठल नामाचा गजर करीत होते. खांद्यावर पताका घेऊन नाचत होते, तर कुठं हरिकीर्तन चालले होते, कुठं ज्ञानेश्वरी वाचन चालले होते, तर काही भक्त ध्यान लावून बसले होते. काही वारकरी चंद्रभागेत स्नान करून ओलेत्यानी श्री विठ्ठल दर्शनाला चालले होते. एकादशीचा तो दिवस गर्दीने भरून गेला होता. सर्वत्र भक्तांची गर्दी होती. राऊळात श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. श्री क्षेत्र पंढरपूरला वारकऱ्यांची एवढी मोठी गर्दी पाहून रामभाऊच्या मनात विचार आला की एवढ्या भल्या मोठ्या गर्दीत आपल्या वृद्ध आईला श्री विठ्ठल दर्शन घडणे अशक्य आहे, अवघड आहे. स्वामीच कृपा करतील, श्री विठ्ठलच कृपा करेल तरच काहीतरी घडेल. या विचाराने आपल्या वृद्ध आईला हाताला धरून तो दर्शनाच्या रांगेजवळ घेऊन आला. रांगेत आईला बसवून कोणाच्या तरी ओळखीने लवकर दर्शन व्हावे या हेतूने तो खटपटीला लागला. यात बराच वेळ गेला. हे बघून रामभाऊची वृद्ध आई त्या गर्दीत घाबरून गेली. एवढ्यात एक मनुष्य रामभाऊच्या त्या वृद्ध आईजवळ आला आणि म्हणू लागला, रामभाऊचे गुरु श्री दत्त महाराज कोल्हापुरात असतात, त्यांचाच मी शिष्य आहे. श्री स्वामी आज सकाळीच श्री विठ्ठल दर्शनासाठी भक्तांसह राऊळात आले आहेत. ते तुला बोलवीत आहेत. तुला खांद्यावरून राऊळात श्री विठ्ठल दर्शनासाठी नेण्यासाठी मी आलो आहे. ते ऐकून रामभाऊच्या आईला आनंद झाला. ती त्या मनुष्यरूपी स्वामींच्या खांद्यावर बसून क्षणात राऊळात पोहोचली आणि क्षणातच श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन ती पुन्हा बाहेर मूळ स्थानाला येऊन पोहोचली. मनुष्यरूपातील त्या स्वामींनी, प्रत्यक्ष गुरूंनी तिला खांद्यावरून हळूच खाली उतरवले. खांद्यावरून तिला वाहून नेणारा गोरापान शुभ्र दाढीवाला मनुष्य अचानक गर्दीतून नाहीसा झाला. रामभाऊच्या आईला याचे आश्चर्य वाटले. रामभाऊच्या गुरुचा भक्त कसा आला?
त्याने क्षणात खांद्यावर बसवून श्री पांडुरंगाचे दर्शन कसे घडवले आणि पुन्हा खांद्यावर बसवून रावळा बाहेर अगदी क्षणात अलगद आणून मला इथे सोडून तो कुठे गेला? हे सर्व खरे आहे की मला भूल पडली आहे? मला भ्रम झाला आहे का? काहीच कळत नाही असा विचार करीत रावळाच्या बाहेर ती रामभाऊची वाट पाहत बसली. आणि इतक्यात रामभाऊ आईला विठ्ठल दर्शन होण्यासाठी सर्व खटपटी करून आईजवळ पुन्हा आला आणि म्हणाला, एकादशीचा दिवस, तशात माघ महिन्याची वारी, त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपुरात खूप मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे तुला आज विठ्ठल दर्शन होईल असं काही मला वाटत नाही. एवढ्या गर्दीमुळे श्री विठ्ठल दर्शन होणे अशक्यच आहे. यावर त्याची वृद्ध आई त्याला म्हणाली, माझ्या विठ्ठल दर्शनाची तू काळजी करू नकोस. मी आत्ताच श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन रावळातून बाहेर आले आहे. पांडुरंगाची करणी अघटित आहे. बराच उशीर तू दर्शनाच्या खटपटीला लागलास. तुला होत चाललेला वेळ बघून मी गर्दीत घाबरून गेले आणि एवढ्यात एक गोरापान पांढरी शुभ्र दाढीवाला मनुष्य माझ्यापाशी आला आणि म्हणू लागला, गुरुबंधू राम आला नाही काय? मीही स्वामींचा दास आहे. माझ्या खांद्यावर बसा. तुम्हाला नेऊन श्री पांडुरंगाचं दर्शन घडवतो. मी त्याच्या खांद्यावर बसले आणि क्षणात त्यानं मला रावळात नेलं आणि काही वेळातच विठ्ठल दर्शन मला घडलं. विटेवर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून त्याचं दर्शन घेऊन मी धन्य झाले आणि मग त्यानंच मला बाहेर आणून सोडलं. तुझ्या गुरुचा तो सेवक, तुझा गुरुबंधू माझ्या कामी आला. अरे आत्ताच तो गर्दीमध्ये दिसेनासा झाला आहे. वृद्ध आईचे हे बोलणे ऐकून रामभाऊ सदगदित झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो आईला म्हणाला, माझे स्वामी पंढरपूरला आले असते तर मला भेटले नसते का आई? अगं, ज्याच्यावर तुझा विश्वास नव्हता, ज्याची तू निंदा करीत होतीस, त्याच माझ्या स्वामीने, माझ्या गुरुने भक्ताचे रूप धरून तुला खांद्यावर बसवून रावळात नेऊन प्रत्यक्ष विठ्ठल दर्शन घडवले. भक्ताच्या रूपात तोच आला आणि त्यानं तुला भुलवले. रामभाऊचे बोलणे ऐकून क्षणात घडलेल्या विठ्ठल दर्शनाचे गूढ तिला उकलले. रामभाऊचे स्वामी मनुष्य नसून अवतारी असल्याची तिला साक्ष पटली. आता तिनं रामभाऊच्या स्वामींना, गुरूंना शरण जाण्याचं ठरवलं. स्वामी नरदेहधारी दत्तच आहेत हे तिला आता कळून चुकलं. आणखी काही व्रत उपवास साधन न करण्याचं तिनं ठरवलं. श्री गुरु कृष्णांच्या दर्शनाला जाण्याचं तिनं ठरवलं. आईचे बोल ऐकून, तिची स्थिती बघून रामभाऊंना बहकले ते येईल परत हे स्वामींचे बोल आठवले. या बोलाचा सरळ अर्थ वृद्ध आईच्या परिवर्तनातूनच त्याला समजून आला. पंढरपूरची वारी करून रामभाऊ कोल्हापूरला परत आला. वृद्ध आईला घेऊन स्वामींच्या दर्शनाला ताराबाईंच्या घरी गेला. वृद्ध आईनं रामभाऊच्या स्वामींचे, गुरूंचे पाय धरले आणि ती म्हणू लागली, माझा अन्याय क्षमा करा देवा. ज्ञानी लोकांना जिथं भ्रम पडला आहे, ज्ञानी लोकांना सुद्धा तू समजून आला नाहीस, तिथं माझ्यासारख्या वृद्धेला तू कसा कळणार? न कळत मी तुझी निंदा केली, तुला अपशब्द बोलले, याची मला क्षमा कर. तुझ्यासारखा स्वामी आता मला मिळाला आहे, तुझ्यासारखा गुरु मला मिळाला आहे. माझे मोहपटल दूर झाले आहे. संसारात अनेक कष्ट आणि दुःख भोगले, आता तुझ्या पायी मला ठेव. आणि अशा रीतीने रामभाऊची आई जरी सुरुवातीला स्वामींची निंदा करीत होती, तरी तिला स्वामींनी खांद्यावरून वाहून नेऊन विठ्ठल दर्शन घडवून आणून गोड शिक्षेने खोड मोडल्यामुळे ती स्वामींच्या चरणी लागली, त्यांच्या भक्तीला लागली. वृद्ध आईच्या स्वभावात झालेला बदल पाहून रामभाऊला वाटले की विठ्ठलाने जशी दामाजी पंतांची हुंडी विठू महाराच्या रूपात बादशहाजवळ वटवली,
तसेच श्री स्वामींनी भक्तासाठी दास बनून आईला श्री विठ्ठल दर्शन घडवून भक्ताची लाज राखली. श्रीकृष्ण गुरूंच्या मनी काय आहे हे ताराईला कळत नसे. गुरूंचे पाय ताराईच्या घरात ठरत नव्हते. सूर्योदय होता स्वामी बाहेर पडत. भोजनाचे सुद्धा स्थैर्य नसे. गेले 20 दिवस स्वामी घरात नसल्याचे पाहून ताराई भक्तांना म्हणाली, आज श्रीकृष्ण गुरूंना स्वामींना मी बाहेर सोडणार नाही. त्यांच्या दर्शनासाठी इथं अपार लोक येतात. स्वामी इथं नसल्याने या भक्त मंडळींना त्यांचे दर्शन होत नाही. त्यामुळे त्यांचा विरस होतो. आज 20 दिवस झाले. स्वामी एक क्षणभर सुद्धा घरात थांबायला तयार नाहीत. याला उपाय काय करावा? तुम्ही सुद्धा वैराग्य मठीत राहून स्वामींना सांभाळावे, एवढे माझ्यासाठी करा. ताराईचे हे बोलणे ऐकून सर्व भक्त मंडळी स्वामींच्या सोबत वैराग्य मठीत ताराईंच्या घरीच थांबली. एवढ्यात एक मनुष्य येऊन त्याने गुरूंचे दर्शन घेतले. त्याला डोकेदुखीची वेदना होती. डोकेदुखीमुळे त्याला काहीही सुचत नव्हते. डोकेदुखीने त्याचा प्राण कासावीस होई. पुढे काही काळाने स्वामींच्या कृपेने नवस बोलल्याने त्याचा डोकेदुखीचा त्रास कमी झाला. या नवसाची पूर्तता करण्यासाठी तो इसम वारंवार मठीत येत राहिला. परंतु मठीत स्वामीच नसल्यामुळे त्याला नवसाची पूर्तता करता येईना. हे पाहून ताराई त्याला म्हणाली, तुम्ही उद्या या. स्वामी दर्शन नक्की होईल आणि तुमचा नवस फेडा. म्हणूनच आज ताराईने सर्व भक्तांना स्वामींच्या संगतीत वैराग्य मठीतच राहण्यास सांगितले होते आणि स्वामींना बाहेर सोडले नव्हते. डोकेदुखीची यातना असणारा इसम दुसऱ्या दिवशी येऊन स्वामींना म्हणाला, डोकेदुखीची वेदना मी भोगत आहे. डोकेदुखी दूर होताच तुम्हाला पगडी लेव्वीन असा मी नवस केला. माझी डोकेदुखीची वेदना तू नाहीशी केलीस देवा. ही डोकेदुखी मला मरणाहून अधिक यातना देणारी होती. तुला अतर्क्य असे काहीही नाही. तूच कृपादृष्टी केलीस म्हणून माझी डोकेदुखी बरी झाली. नाहीतर माझी काही गती चांगली नव्हती. देवा, तू ज्ञानदीप आहेस, मायबाप आहेस, भक्तपाल आहेस. आता माझा नवस फेडून घे. असे म्हणून त्या इसमाने एक सुंदर पगडी स्वामींच्या डोक्यावर ठेवली आणि आपला नवस पूर्ण केला. नवसाची पूर्तता करून तो इसम निघून गेला. ताराबाई भक्तांना म्हणाली, आता पगडी काढून बाजूला ठेवा. यावर भक्त हात जोडून ताराबाईला म्हणाले, स्वामींना तर पगडी खूप चांगली शोभून दिसते, सुंदर दिसते. काही वेळ ही पगडी स्वामींच्या डोक्यावर असू द्या, नंतर ती काढून ठेवूया. ताराबाईला भक्तांची मागणी मान्य झाली. सर्व भक्त आपापल्या स्वकार्यात मग्न झाले. ताराबाईही आपल्या स्वकार्यात मग्न झाली. स्वामींच्या डोक्यावर पगडी उशिरापर्यंत तशीच राहिली. इतक्यात तिथं एक ब्राह्मण गृहस्थ स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आला. त्या ब्राह्मण गृहस्थाने दर्शन घेतले. त्याच्या डोक्यावरील पागोटे स्वामींनी त्याच्याकडून मागून घेतले आणि आपल्या डोक्यावरील सुंदर पगडी त्या ब्राह्मणास देऊन ते म्हणाले, जा, लवकर जा ही पगडी घेऊन. माझी पगडी तू घाल, तुझे पागोटे मी घालतो. ताराबाईने पाहिले तर तुला पगडी नेऊ देणार नाही. आणि मग स्वामींनी दिलेली ती सुंदर पगडी घेऊन तो ब्राह्मण गृहस्थ तिथून निघून गेला आणि स्वामी त्याचे भले मोठे पागोटे डोक्यावर लेवून सिंहासनावर बसून राहिले. इतक्यात ताराबाई बाहेर आली. तिने पाहिले स्वामींच्या डोक्यावर ती सुंदर पगडी नाही. कुंभाराच्या चक्रासारखे गोल पागोटे आहे. यावर ती रागाने भक्तांना म्हणाली, पगडी कोणाला दिली कळेना आणि पागोटे कोणाकडून मिळवले हेही कळेना. मीच आधी पगडी काढून ठेवली असती तर बरे झाले असते. स्वामींच्या सेवकांनीच फसवले तर कुणाला काय म्हणायचे. तुमच्या डोक्यावर पागोटे दिसते आहे ते कुंभाराच्या चक्राप्रमाणे दिसते. ते बरोबर नाही. ते पागोटे आधी फेकून द्या. भाविक भक्त जे नवस फेडून सोहाळे करतात, ज्या वस्तू अर्पण करतात, त्या तुम्ही सहजपणे वाटून मोकळे होता. तुमच्या या विचित्र स्वभावाला काय म्हणू. हे ऐकून श्रीकृष्ण स्वामी ताराबाईला म्हणाले,
अज्ञानाने तू इतरांना दोष देत आहेस. आशेपायी मोहापायी तुझे मन गुंतले आहे. तू व्यर्थ खिन्न होऊ नकोस. स्वामींच्या मनाविरुद्ध बोलून त्यांना क्रोध येईल असे वागून बरे नाही, असा विचार ताराबाईंच्या मनी आला. ताराबाईंनी श्रीकृष्ण गुरूंची क्षमा मागितली आणि त्यांना म्हणू लागली, मी अज्ञानी अबला आहे अनंता. तुझ्या कार्यात व्यत्यय आणला, मला क्षमा कर. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय. श्री